भारतासहित अख्ख्या नागपूरमध्ये एक कायदा लागू झाला आहे स्मा. या कायद्याअंतर्गत आता जे जमाखोरी करणारे आहेत, LPG असो की तेलचा असो साठा किंवा मग पेट्रोलचा साठा असो किंवा मग अन्य धान्याचा साठा असो, अशाच आता कारवाया ह्या रोज होतील. अशातच आता पोलीस प्रशासन हे नागपुरातील अलर्ट मोडवरती आलेलं आहे. याच प्रसंगात CP साहेबांनी एक कॉन्फरन्स घेतली. या कॉन्फरन्समध्ये सांगण्यात आलेलं आहे की असे कायदे बनवण्यात आले आहे. या कायद्याअंतर्गत आता कठोर से कठोर कायदे ही लागू होतील. याच्यामध्ये 7 ते 10 वर्षापर्यंत सजाही होतील. असेच आता CP साहेब काय बोलतात तेही आपण जाणून घेऊया. लागू करण्यात आलेला आहे आणि कशा पद्धतीचा हा कायदा काय असतो? तर या कायद्यामध्ये जे असेन्शियल कमोडिटीज आहेत ते सगळी कमोडिटीज जे आहे तर त्याचे जी माहिती काढणे, इंटेलिजन्स काढणे, कारवाई करणे, हे सगळं आपलं काम आहे. ते आमची कारवाई सुरू झालेली आहे आणि याच्यात जे आहे र्युमर्स असतील किंवा कुठलीही कारवाई असतील तर ते जर कोणी पसरवले र्युमर्स तर त्याचे बद्दल आपली वॉच सोशल मीडिया आमचे जे सेल आहेत त्याच्यातून ते कारवाई आमची चालू आहे. आणि कुठलाही हे जे आहे कमतरता राहिली नाही पाहिजे, झाली नाही पाहिजे. तर कुठलाही जर होर्डिंग कोणी केली, साठेबाजी कोणी केली किंवा वाढून जर हे केला प्राईसमध्ये तर त्याच्यावरही आपण कारवाई करू. पाहण्यात आलं कुठतरी रिफिलिंगचं याच्या अगोदरही काम चालू होतं, आताही थोड्या प्रमाणात चालू होतं. अशा वेळेस त्यांच्यावरती कुठले कडक कायदे लागू होतील आणि कशा प्रकारे आपण त्यांना वॉच करून पकडण्यात येणार आहे काय सांगा? जे आपले कायदे आहे एकदम कडक आहे. ते कायद्याप्रमाणे आपण कारवाई करतो आहे आणि कुठलाही जर माणूस याच्यात मिसळीत दिसला तर त्याच्यावर आपण कारवाई करणार आहे. एक पाहण्यात येते गोडाऊन वरतीही जे विक्रेता आहेत अतिरिक्त पैसा घेऊन सिलेंडर देण्याचं काम करतात. अशावर काय निर्बंध? तर मी सांगितलं तोच आहे की कोणी जर याच्यात दिसला, आतापर्यंत आलेली नाही, आपले जे डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसर आहे त्यांच्याकडून किंवा कोणी जर कन्झ्युमर असला तर त्यांनी जर आम्हाला दिली माहिती तर ते आपण कारवाई त्याच्यावर. बघण्याचे 2 दिवसापासून एक व्हिडिओ व्हायरल करण्यात येत आहेत, कधी विमान पडल्याचा, कधी मुलं हरवल्याचा. अशा वेळेस अशा लोकांवर जे अफवे पसरवणारे व्हिडिओ टाकतात अशांवर कुठले कायदे लागू करून आता त्यांच्यावर कुठल्या कलमा अंतर्गत कायदे लागू करणार? असं मी सांगितलं, आपलं जे सोशल मीडिया सेल आहे तर तो एक आहे. तसेच जर आमच्या पोलीस स्टेशनमध्ये असे लोक जर आले तर त्याच्यावर किंवा कोणालाही असे काही हे मिळाले व्हिडिओज वगैरे तर ते आम्हाला जरूर पाठवावे आणि ते आपण कारवाई करू. थँक्यू. टीम याच्यामध्ये गठीत करणे सगळे पोलीस स्टेशन लेवलवर आहे टीम्स आपली, तसेच क्राईम ब्रांच आहे, सगळे याच्यात मिळून काम करतात. थँक्यू. स्मा कायदा लागू झालेला आहे. आता CP साहेबांनी सांगितलं, पण या अंतर्गत आता ही पाहण्यात येत आहे की कारवाया कशा पद्धतीने आणि प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत ह्या कारवाया होतील. याच्यातच नागरिकांना ही CP सिंगल साहेबांनी सांगितलं 112 वरती असे प्रकरण येत असतील तर 112 वरती कॉल करा, माहिती द्या आणि कारवाई होतानाही बघा. त्याचप्रमाणे पत्रकारांनाही सांगण्यात आलेलं आहे की प्रत्येक पोलीस ठाणा अंतर्गत ह्या कारवाया होतील. अशाच आता पाहता येईल का रोज किती कारवाया होतील आणि जमाखोरी करणाऱ्यांवर काय कायद्यासहित किती कडक कायदे लागतील. अशाच प्रकारे पाहण्यात येतात कुठेतरी LPG किंवा मग दुसरेही गॅस असो अशा जागेवरती अगर पोलिसांचा मदत लागली तर तेही मदत पोलिसांकडनं करण्यात येईल. चाहे मग ते पेट्रोलियम पदार्थ असो किंवा मग धान्याचा पदार्थ असो या मग गॅस असो. आणि जमाखोरी वरतीही याच्यावरती नजर ठेवण्यात येईल. अशाच आता गोडाऊनवरती जे काळाबाजारी आहे त्याचे सर्वात जास्त नजर ठेवण्यात येईल. अशाच बातम्या पाहण्यासाठी तुम्ही बघत राहा उद्गार न्यूज. नागेश तित्तरमारेसह.